हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मूलभूत आचरण. लाओत्से ओवीची सुरुवात करताना म्हणतो की जीवनाची परम आचार संहिता केवळ ताओमधूनच स्वीकारली आणि पाळली जाते. आपल्या जीवन प्रणालीचे मूलभूत आचरण केवळ ताओमधूनच समजू शकते. त्याला अन्य पर्याय नाही. कारण मानव मूलभूत आचरणात त्याच्या सोयीने बदल करतो आणि तो बदल मानवाच्या नित्य जीवनात इतका काही रुळतो की मूलभूत आचरण काय होते याचाच त्याला विसर होतो. आपल्याला तो बदलच अस्सल वाटतो, इतका की मूलभूत ताओ तत्त्वज्ञानाबद्दलच शंका निर्माण होते. अगदी नित्य जीवनात घडत असलेले उदाहरण घेऊया. मानव आपल्या लहान अपत्याला शिकवतो की चोरी करू नये. ते अपत्य लहान, अजाण, निष्पाप असते. ते विचारते की चोरी म्हणजे काय आणि ती का करू नये, त्याने काय होते. मानव त्याला चोरीबद्दल माहिती देतो की चोरी म्हणजे दुसऱ्याकडून त्याची वस्तू लुबाडून घेणे. ही वस्तू त्याच्या कष्टाची असते, त्यावर फक्त त्याचाच अधिकार असतो. अशी वस्तू आपण बळजबरीने त्याच्या परवानगीशिवाय पळवून आणतो, हे पाप आहे. अशी वस्तू वापरणे नीतिमत्तेला शोभत नाही. आपल्याला अशी वस्तू पचतही नाही, तेव्हा चोरी करू नये. ते अपत्य त्या वयात काही समजू शकत नाही. ते म्हणते की पालक सांगतात तर ठीक आहे, नको चोरी करायला. परंतु पुढे यातील काही महाविद्वान यामधून तत्त्व शिकतात की जर पाप होत नसेल, नीतिमत्तेला धक्का लागत नसेल, आपण अशी चोरी पचवू शकत असलो, चोरी हा व्यवसाय स्वीकारला तर तो स्वकष्टाने स्वधर्म होऊ शकतो. तर अशा परिस्थितीत कष्ट घेऊन चोरी करायला काय हरकत आहे. पुढे चोरी करणे या तत्वाला गोंडस, मऊ मखमली, मुलायम असे अस्तर लावले जाते. चोरा घरी चोरी करायला काय हरकत आहे, कारण चोर कोण हे आम्हीच ठरवणार आहोत. चोरी केल्यावर त्यापैकी आपल्या कष्टाचे, मेहनतीचे वेतन तेवढेच घ्यायचे, कारण वेतन किती घ्यायचे हेही आम्हीच ठरवणार आहोत. उरलेले सर्वस्वी दान करायचे, कारण दान कोणाला द्यायचे हेही आम्हीच ठरवणार आहोत. या अशा मखमली अस्तराने चोरी करण्यात काहीही वावगे नाही असे सिद्ध झाले. अशाच प्रकारे सर्व तत्वे मुरडून मानव आपल्या सोयीप्रमाणे त्यांचा वापर करतो आणि जीवनात आचरण करून स्वतःची नैतिकता त्याच्या मताप्रमाणे अबाधित ठेवतो. या भौतिक जगात त्याला साथ देणारेच जास्त असतात, कारण त्यांनाही हे तत्त्वज्ञान उपयोगी असते. कोणत्याही आचरणाला कारण असेल तर ते आचरण मूलभूत नाही. ते मानवाने स्वतःच्या सोयीने बदललेले आहे. ते बाधित आहे. नीतिमत्ता पाळायची म्हणून पाळायची असते. त्याला आपल्या सोयीने कंगोरे द्यायचे नाहीत. जोपर्यंत आपल्या स्वार्थाला बाधा येत नाही तोपर्यंत सत्य बोलायचे हे मूलभूत आचरण नाही की तत्त्व नाही. मानवाने एवढ्यावर न थांबता आपल्या सोयीने तावलाच बदलला आहे आणि त्यात तो सत्याचरण म्हणून रममाण आहे. मानव निर्मित ताओ. मानवाने स्वतःच्या सोयीकरता स्वतःच्या सोयीने ताओलाच बदलला आहे. मी कारखान्यात काम करत असे, त्यावेळी मी उत्पादन करताना किती माल वाया गेला याचा दर महिन्याला अहवाल तयार करत असे. त्यासाठी उत्पादन करताना किती टक्के माल वाया जाणे अपरिहार्य असते याचे काही परिमाण ठरवलेले होते. हा अहवाल उत्पादन करणाऱ्यांना त्रासदायक होऊ लागला. तेव्हा प्रत्यक्ष कारखान्यात जाग्यावर निरीक्षण करून वाया जाणे किती टक्के अपरिहार्य आहे याची शहानिशा न करता तेथील वरच्या हुद्द्यावरील साहेबांनी वाया जाण्याची टक्केवारीच वाढवली आणि मला म्हणाले की आता करा तुमचा तो अहवाल तयार. एखादी गोष्ट जमत नसेल, त्रासदायक होत असेल तर आपली वर्तणूक न बदलता त्यासाठी असलेला नियमच बदलण्यात येतो. मानव यात उस्ताद आहे, पटाईत आहे. उत्तम लिखाण जमत नाही, ते फारसे लोकप्रिय होत नाही, त्यामुळे फारसे द्रव्य मिळत नाही. मग लिखाणाचाच ढाचा बदला. जर अचकट विचकट पानचट लिखाण लिहून प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा मिळत असेल तर त्यासाठी तसे लिखाण लिहायला बुद्धिमान लोकही तयार आहेत. अस्सल जमत नाही तर नक्कल करा,
परंतु पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवा. उत्तम वाङ्मयाचा दर्जा म्हणजे काय याची व्याख्याच बदला. गाढवाचा आवाज काढणे हे निश्चितच कठीण आहे. याचा अर्थ त्याचा आवाज सुस्वर होऊ शकत नाही आणि त्या आवाजातील गाणे उत्तम असू शकत नाही. परंतु आम्ही उत्तम गाणे म्हणजे काय याची व्याख्याच बदलून मोकळे झालो. मानवाला ताओबद्दल अडचणी आल्या. त्यासाठी तो स्वतःच्या सोयीप्रमाणे ताओलाच बदलून मोकळा झाला. ताओ अदृश्य आहे. अदृश्य ताओला प्राप्त करायचे मार्ग महाखडतर आहेत. आम्हाला ताओ तर नक्की पाहिजे. मग ताओला दृश्य करा, त्याला आकार द्या, त्याला रूप द्या. ताओ मौन आहे. मौनातील ताओ ऐकणे महाखडतर आहे. मग ताओला बोलते करा. तो बोलला तर ते आम्हाला समजायला पाहिजे. मग आमची भाषा तीच ताओची भाषा आहे. ताओची आमच्यावर कृपा पाहिजे. मग ताओ वरदान करणारा करा. आम्हाला दुष्टांपासून संरक्षण पाहिजे. मग ताओला दुष्टांचे निर्दालन करणारा करा. आम्ही जसे जगतो तसेच ताओही जगतो. त्याला आमच्याप्रमाणेच अन्न, पाणी, वस्त्र, निवारा सर्व काही लागते. ताओला आमच्याप्रमाणेच दागिनेही लागतात. काही महाभाग दारू, मांस याचा नैवेद्य दाखवून वर विडीने ओवाळतात. काहींनी संस्कृतमधून मंत्र तयार केले आणि ज्यांना संस्कृत येत नाही त्यांच्यासाठी मंत्र म्हणून त्यावर गुजराण करायला सुरुवात केली. याचा अर्थ एखाद्या योगगुरूंनी योगासने करावीत आणि यजमानाची प्रकृती टणटणीत राहावी. योगगुरूंनी ध्यान लावावे आणि यजमानाला साक्षात्कार व्हावा. योगगुरूंनी समाधी लावावी आणि यजमान मुक्त व्हावा. तुम्ही कितीही पापे करा, कसेही वागा, परंतु तेवढी बिदागी द्या आणि गुरुजींमार्फत सर्वस्वातून मुक्त व्हा. हरि ओम.